यष्टिरक्षक पांडुरंग शिंदे यांच्या हातामध्ये जॉन्टी रोड्स कोरगावचे जॉन्टी म्हणून नावाजलेले पांडुरंग शिंदे, सुरेश शिंदे सुद्धा तितकेच नावाजलेले गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी कोरगाव संघाकडून अतिशय सुरेख अशी कामगिरी पार पाडतात ते सुरेश शिंदे. पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांचा प्रताप यांना पाहूया प्रताप आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. मारण्याचा प्रयत्न ऑप्शन मारे चेंडू आणि हा पुन्हा टलतात मोठा फटका बसतोय लाकूड संघाला अतिशय मोठा फटका बसतोय तो मोठा फटका विकेटचा कारण प्रताप याला रोखणे अशक्य होतं परंतु ते कोरगाव संघाकडून नक्कीच त्याला बेड्या ठोकल्यात त्या सुरेश शिंदे यांनी सुंदर असा झेल घेतला. कमलेश शिंदे यांनी अतिशय सुंदर असा झेल घेतला. खरोखर वाखण्याजोगा झेल होता तो कमलेश शिंदे यांनी घेतलेला आणि प्रताप यांना बाद केलं. प्रताप यांना माघारी धाडलं. सुरेश शिंदे यांचा पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांचा मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी परंतु थोडीशी मिस फील्ड बनावी लागेल. थोडीशी मिस फील्ड म्हणावी लागेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एका धावेची भर पडते. एका धावे लेग बायच्या स्वरूपामध्ये धावायचा सिरगणिशा होतोय. एक बाद एक अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते सुरेश शिंदे यांच्या रूपाने. कोरगाव संघाकडून स्ट्राईकला येतोय तो तुषार. पाहूया तुषार आपल्या संघासाठी कितपत धावांचं योगदान देतोय तो तुषार. मारण्याचा प्रयत्न मारलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण होते आरामात. तुषार यांच्या खात्यामध्ये एक धाव जाते. लाकवड यांच्या खात्यामध्ये एक धाव जाते. संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या 1-2. पहिलं षटक चालू आहे सुरेश शिंदे यांच्या रूपाने कोरगाव संघाकडून. पाहूया आता नागेश आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. सुरेश शिंदे यांचा पुढचा चेंडू नागेश यांच्यासाठी मारलेला चेंडू. या चेंडूवरती काय होतंय पाहायचंय. चेंडू जातोय हवेमध्ये आणि हा चेंडू जातोय तो सरळ खणखणीत दणदणीत चौकार. धन्यवाद. सुंदर असा फटका सुरेख असा फटका. या फटक्यामध्ये नक्कीच 4 धावा कमवल्या त्या नागेश यांनी. 4 धावा कमवल्या त्या लाकवड संघाने. 4 धावेची बढती होते. 4 धावेने जमा होतात त्या लाकवड संघामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती 6. 1-6. पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांचा. पहिल्या षटक प्रगतीपटावर सुरेश शिंदे यांच्या रूपाने. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेखापर्यंत जातोय का पाहायचंय. 2 फिल्डर पाहतात. चेंडूचा विजय होतोय आणि चेंडू सीमारेखा पार जातोय. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. चौकार ठोकले ते सुरेश शिंदे यांच्या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या पोहोचते 10. 1-10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-10. दुसरं षटक कोण घेऊन ते आपल्याला पाहायचंय. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं षटक अभिजित शिंदे
नवोदित खेळाडू निवृत्ती शिंदे, सचिन शिंदे, विश्वनाथ शिंदे, सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच कोरगा संघामध्ये खेळाडूंची भरती केली जाते आणि सुंदर अशी शिकवणी दिली जाते. ते निवृत्ती शिंदे, सचिन शिंदे, विश्वनाथ शिंदे, सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली. अभिजित शिंदे नौका गोलंदाज आहे कोरगा संघाचा, परंतु अचूक टप्प्याचा गोलंदाजी करतो तो अभिजित शिंदे. पाहूया अभिजित शिंदे आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. पाहूया क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे, कारण क्षेत्ररक्षण जर तुमचं सुंदर असेल तर नक्कीच आपण मॅच पण जिंकू शकता. पुढचा चेंडू, पहिला चेंडू अभिजित शिंदे यांचा. पाहूया स्ट्राईकला किरण, अभिजित टू किरण. मारलेला चेंडू, चेंडू हवेमध्ये. या चेंडूवरती काय होतं पाहायचंय आपल्या. चेंडू आता हवेमध्ये झेल व्हायचं काय, आणि या ठिकाणी नक्कीच झेल होतोय. निवृत्ती शिंदे काही चूक करत नाही आणि या ठिकाणी झेल होतोय तो. नक्कीच या ठिकाणी पहिली दुसरी घंटा वाजते. दुसरं या ठिकाणी गडी बाद होतो तो किरणच्या रूपाने लाकवड संघाकडून, आणि किरणची जागा घेण्यासाठी निघाला तो लाकवड संघाकडून सुशांत. या ठिकाणी आमचे ओमकार डिगे यांच्याकडून कोरगा संघ जर विजय झाला तर 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला येणार आहे, याची दक्षता घ्या. संघाची धावसंख्या 2 बाद 10. 2 बाद 10. दुसरं षटक चालू आहे. मी बोललो होतो मित्रांनो, हा नौका गोलंदाज आहे, परंतु अचूक टप्प्याचा गोलंदाज आहे, कारण बीपीएल ला सुद्धा यांची गोलंदाजी आम्ही बघितलेली आहे. खरोखर अतिशय देखना, अतिशय तिखट अशी गोलंदाजी करतो तो अभिजित शिंदे, आणि सुंदर असा झेल टिपला तो निवृत्ती शिंदे यांनी. पुढचा चेंडू, मारलेला चेंडू पाहायचा. हा पुढचा चेंडू हवेमध्ये झेल होते का आपल्याला पाहायचंय, आणि नक्कीच इथे पॅडी काम. मी बोललो तर क्षेत्ररक्षक, एसटी रक्षक पॅडी पांडुरंग शिंदे. जॉन्टी रोडचा हा झेल नक्की सोडणार नव्हता, नक्की सोडणार नाही याची खात्री होती, कारण याचे क्षेत्ररक्षण आम्ही बघितलंय, याचे क्षेत्ररक्षण आम्ही पाहिलंय. तिसरा धक्का, तिसरी घंटा वाजते लाकवड संघाची. आउट कोण झाला? सुशांत याच्या रूपाने. सुशांत याची जागा घेण्यासाठी चाललाय तो लाकवड संघाकडून नयन. पाहूया नयन. हॅट्रिक चान्स अभिजित शिंदे यांना हॅट्रिक चान्स आहे. नक्कीच जर आपण विकेट घेतली तर नक्कीच आपल्याला हॅट्रिक मिळेल, हॅट्रिक होईल या मॅचची पहिली. मारण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू, खरोखर अतिशय देखना चेंडू. ओव्हर हॅट्रिक आता घेऊ शकता जर कोरगा संघ विजयी झाला तर. ओमकार डिगे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा चेंडू अभिजित शिंदे यांचा. पाहूया अभिजित शिंदे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय, या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांची कामगिरी पार पडतात दिनेश पवार, विश्वनाथ पवार. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते कोरगा संघ अभिजित शिंदे यांची. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 3 बाद. किती बाद झाले? 4 की 3? 4 ना. 3 बाद 10. पुढून मारलेला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहायचे आपल्याला. हा चेंडू जातोय हवेमध्ये आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा खणखणीत दणदणीत षटकार. डीजे मास्तरांना संधी. बोलव ना मॅच तुमची. अतिशय देखना असा फटका मारला. 6 धावांमध्ये तकलीफ करते. या फटक्यामध्ये संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 3 बाद 16. पुढचा चेंडू अभिजित शिंदे यांचा.
मारलेला चेंडू लेग साईडला काटावा चेंडू या चेंडूवरती काय होते ते पाहायचंय या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय तो परत एकदा पूर्ण होते आणि दुसऱ्या पाहतात का नाही आणि या ठिकाणी नाही 17 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा जमा केल्या त्या लाखवड संघाने 3 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्या वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन कोण ते आपल्याला पाहायचंय मला वाटतं सुनील शिंदे असावेत कारण सुनील शिंदे पण एक सुंदर अशी गोलंदाजी करतात कोरगा संघाकडून सुभाष जाधव यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचंय बीसीसीआयचे अध्यक्ष सुभाष जाधव पुढचा चेंडू पहिला चेंडू सुनील शिंदे यांचा कोरगा संघाकडून पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते सुनील शिंदे नक्कीच धाव फलक थोडा हलता ठेवावा लागेल लाकवड संघाला संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 बाद असतील ना ते 3 बाद ना 3 बाद 17 सुनील शिंदेचा पहिला चेंडू पाहूया चेंडूवरती काय होतंय चेंडू जातोय हवेमध्ये चेंडू फील्ड होतो का पाहायचं या ठिकाणी निवृत्ती शिंदे चेंडू फील्ड केला आणि या ठिकाणी धावच्युत होतोय तो कोणी नागे नागेशाची जागा घेण्यासाठी प्रतीक नयनला सुद्धा चांगली फटकेबाजी करावी लागेल अतिशय सुंदर असा नजराना अतिशय सुंदर असा क्रिकेटची परभणी पाहायला मिळते क्रिकेट रसिकांना सुनील शिंदे यांचा पुढचा चेंडू शेवटचे षटक चालू आहे सुनील शिंदे यांच्या रूपाने कोरगा संघाकडून पाहूया नयन आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते मारण्याचा प्रयत्न लेग साइड मारला चेंडू या चेंडूवरती काय होते पाहायचं चेंडू जातोय तो सीमारेखा पार आरपार खणखणीत दणदणी षटकार सुनील शिंदे यांचा पुढचा चेंडू 4 लॉस ऑफ 44 पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा बोलू पुढचा सामना मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू निर्धाव जातो शिंदे धन्यवाद पुढचा चेंडू सुनील शिंदे यांचा पाहूया नयन आपल्या संघासाठी काय योगदान देतो मारलेला चेंडू चेंडू हवेमध्ये या चेंडूचं काय होतं झेलमध्ये रूपांतर होतं का पाहायचंय आपल्याला चेंडू काय झेल होत नाही आणि या ठिकाणी 2 धावा मिळतात त्या लाखवड संघाला संघाची धावसंख्या पोहोचते होती 27 तिसरं षटक चालू सुनील शिंदे यांच्या रूपाने आणि मारा करतील ते नयन लाखवड संघाकडून सुंदर अशी खेळी केली नयन यांनी सुनील टू नयन मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू निर्धाव जातोय आणि या ठिकाणी एक चोरटी धाव घेत आहेत ते पंच किती धावा
3 धावा. ओके, थोडस मिसफिल्ड बनावे लागेल कोरगा संघाचे या ठिकाणी. एकही धाव नसताना 3 धावा चोरट्या घेतल्या त्या लाकवड संघाने. अतिशय सुंदर अशा चोरट्या धावा घेतल्या त्या लाकवड संघाने. कोण अजून सोडून राहिले ते संघाची धाव संख्या 4 बाद 30. 3 बाद 30. रन किती झाले? रन 30 झाले. 30. संघाच्या धाव संख्या 4 बाद 30. मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडला कटवला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहूया. चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी बाद होतो तो प्रतीक. लाकवड संघाने कृपया ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचंय. पंच दिनेश पवार, विश्वनाथ पवार आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावण्यास भाग पाडायचंय. लाकवड संघाला विनंती आहे. प्रताप आपल्याला विनंती आहे आपण ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच कोरगा संघाला पण विनंती आपण आपलं सलामीची जोडी या क्रीजवरती पाठवायचे. कास संघाने कृपया ताबडतोब या ठिकाणी यायचं. याच्यानंतर होणारा सामना याच्यानंतरचा होणारा सामना केळघर एनसीसी वर्सेस निपाणी. याच्यानंतरचा होणारा सामना केळघर एनसीसी विपक्ष निपाणी होईल. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. त्याच्यानंतरचा होणारा सामना केळघर एनसीसी वर्सेस निपाणी. या ठिकाणी आमचे परम मित्र विजय शिंदे या ठिकाणी आले आहेत. मी विजय शिंदे यांचं सहर्ष स्वागत करतो. याच्यानंतरचा होणारा सामना केळघर एनसीसी विपक्ष निपाणी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. लाकवड संघाला विनंती आहे विश्वनाथ पवार आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवण्यासाठी भाग पडायचे. आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत अजून, याची दक्षता घ्या. कोरगा संघाचे सलामीची जोडी आपण क्रीजवरती धाडायची आहे. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ पावसाळी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2022 ओरवान टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केले. भैरवनाथ स्टेडियम पावसाळी अतिशय देखणं अतिशय सुरेख असं स्टेडियम या ठिकाणी उभं केलं ते ग्रामस्थांनी आणि भैरवनाथ क्रिकेट संघ पावसाळीने. काय चाललंय? लाकवड संघ आपण खूपच वेळ घेतात. आपल्याला विनंती आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचंय. वारंवार सांगण्यात येते आपल्याला. दोन्ही संघाचे ओपनर बॅट्समन सचिन शिंदे आणि सुरेश शिंदे धडाडीचे बॅट्समन. 18 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता असताना 10ची सरासरी 10.30 ची सरासरी 10.33 ची सरासरी या ठिकाणी आहे ती कोरगा संघाला. याच्यानंतर चालणारा सामना केळघर एनसीसी वर्सेस निपाणी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. केळघर एनसीसी संघाचे कर्णधार निपाणी संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. निपाणी संघाचे कर्णधार आपण ताबडतोब समालोचन कक्षामध्ये यायचं. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक लाकवड संघाकडून किरण नारे किरण आहे ना. तो दृश्यच घेतोय नॉर्मली ते आपण त्याला बोलतो म्हणून. तुषार पाहूया तुषार आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. तो स्ट्राईकला सचिन शिंदे, नॉन स्ट्राईकला सुरेश शिंदे. पाहूया दोन्ही फलंदाज नक्कीच यांच्यामध्ये क्षमता चौकार षटकार ठोकण्याची आहे. नक्कीच यांची फलंदाजी आम्ही पाहिलेली आहे. गेले अनेक वर्ष या दोघांची फलंदाजी आम्ही पाहत आलो आहे. कोरगा संघाचे हुकमी एक्का सचिन शिंदे, सुरेश शिंदे. पाहूया विशाल आपल्या संघासाठी काय करतोय तो लाकवड संघाकडून. 18 चेंडू मध्ये 31 धावांचं सोपं आव्हान आहे. 10.33 ची सरासरी या ठिकाणी कोरगा संघासमोर ठेवले ते निपाणी लाकवड संघाने. पहिला चेंडू पुढचा चेंडू
मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. कुठे आहे तुम्ही? टप्प्याचा चेंडू होता. कोरगा संघाने मॅच विन केली तर 501 रुपयाचं पारितोषिक ओमकार डिगे यांच्याकडून आलेलं आहे. खरोखर आपल्यासारख्या माणसावर नक्कीच क्रिकेटला आणखीन उभी येते, आणखीन उभारी येते. पुढचा चेंडू विशाल यांचा पाहूया सचिन शिंदे यांना. सचिन शिंदे काय करतात ते. मांडला चेंडू, चेंडूमध्ये पाहूया चेंडूवरती काय होतंय, झेल होतं का पाहिजे आपल्याला. आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. पहिला धक्का, पहिला लक्ष्यान सचिन शिंदे यांच्या रूपाने कोरगा संघाला. बीपीएल मला 2 दिवसापूर्वीच बीपीएल या ठिकाणी पार पडली. या बीपीएल मध्ये अतिशय नावाजलेला बॅट्समन, वन हँड षटकार ठोकणारा बॅट्समन निवृत्ती शिंदे. पाहूया निवृत्ती शिंदे आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते कोरगा संघाकडून. पुढचा चेंडू विशालाचा. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातोय परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. या ठिकाणी धावेचा श्री गणेशा होतोय. संघाच्या संख्या 1-1. पहिलं षटक चालू विशाल यांच्या रूपाने लाखवाड संघाकडून. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावेची भर. श्री गणेशा. नागेशा बॉलर. बॉलर कोणी? नागेश आहे. नागेश, सुंदर अशी गोलंदाजी नागेशाची लाखवाड संघाकडून. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी, मला वाटतं तिन्ही मॅचला अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो नागेश. पुढचा चेंडू नागेशाचा सुरेश शिंदे यांना. पाहूया सुरेश शिंदे आपल्या संघासाठी काय करतात ते. मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित येत नाही. चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. 4 चेंडूमध्ये एकच धाव दिले. अक्षरशः रोखून ठेवलं ते कोरगा संघाला. नक्कीच या ठिकाणी पायामध्ये बेड्या घातल्याप्रमाणे या ठिकाणी रोखून ठेवलं ते कोरगा संघाला नागेश याने. पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांना. पाहूया सुरेश शिंदे आपल्या संघासाठी काय करतायत ते या चेंडूवरती, या षटकामध्ये. नागेश टू सुरेश. मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव जातो आहे. संघाची धावसंख्या स्थिर 1-1. 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे आणि 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिले ते नागेश यांनी. आणि 5 चेंडूमध्ये एकच धाव जमा करता आली ती कोरगा संघाला. पुढचा चेंडू नागेश याचा. पाहूया सुरेश शिंदे यांना. सुरेश शिंदे आपल्या संघासाठी काय करतायत ते. एक रन एकदम झालेला. मारण्याचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी जातोय तो. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते 1 धावेने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-2. सोपं आव्हान होतं परंतु थोडंसं अवघड करून ठेवलं आव्हान ते कोरगा संघाने. संघाची धावसंख्या 2. 1-2. 12 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 29 धावा. थोडस अवघड असं आव्हान या ठिकाणी आहे ते निवृत्ती शिंदे आणि सुरेश शिंदे यांना. कोरगा संघाने जर मॅच जिंकली तर ओमकार डिगे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. केळगर संघ, केळगर एनसीसी तसेच निपाणी संघाचे कर्णधार आलेत का. निपाणी संघाचे कर्णधार आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय. निपाणी संघाचे कर्णधार आपल्या वारंवार या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. निपाणी संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. निपाणी संघाचे कर्णधार. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक कोण घेऊन येते आपल्याला पाहायचंय. लाखवाड संघाकडून
तुषार. पाहूया तुषार आपल्या संघाचे कितपत योगदान देत आहेत तो. स्ट्राईकला सुरेश शिंदे, नॉन स्ट्राईकला निवृत्ती शिंदे. 12 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान आहे ते कोरगा संघासमोर. नक्कीच आव्हान सोपं पण आहे कारण दोन्ही फलंदाज हे षटकार आणि चौकारचे बादशाह आहेत. तुषार पाहूया तुषार आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो लाखवाड संघाला. सुंदर असं क्षेत्रक्षण सर्व जाते लाखवाड संघाकडून. 12 बॉल चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे लाखवाड संघाकडून. तुषार पाहूया आणि कोरगा संघाकडून स्ट्राईकला सुरेश शिंदे, नॉन स्ट्राईकला निवृत्ती शिंदे. सुंदर अशी गोलंदाजी केली ती नागेश याने. 2च धावा दिल्या आपल्या 6 चेंडू मध्ये आणि एक मोहरा टिपला तो सचिन शिंदे यांचा. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी, खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. चेंडू काय समजत नाही सुरेश शिंदे यांना. चेंडू निर्धाव जातोय पुन्हा एकदा. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 1-2. दुसरं षटक प्रगतीपटावर तुषार यांच्या रूपाने. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव मिळते. 1 धावेची भर पडते ती कोरगा संघामध्ये. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 3. त्याच्यानंतर तो सामना निपाणी वर्सेस केरगस एनसीसी. मी बाळदादा पवार यांना विनंती करतो आपण यांचा टॉच उडायचा आहे. निपाणी संघाचे कर्णधार. पुढचा चेंडू तुषार यांचा. मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा चकवा देतोय. चेंडू काय समजत नाही. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 1 बाद किती 3. दुसरं षटक चालू आहे तुषार यांच्या रूपाने. प्लेसमेंट पाहूया किती धावा घेत आहेत. एकाच धावा या ठिकाणी मिळते निवृत्ती शिंदे यांना. निवृत्ती शिंदे खातं खोलतायत. एका धावेची भर पडते ती 8 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता असताना पाहूया सुरेश शिंदे आपल्या संघासाठी काय करतोय तो. नक्कीच विजय श्री खेचवण्याचा षटकारांची आवश्यकता आहे. तुषार यांचा पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांना. मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू या ठिकाणी निर्धाव घेत होता परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 7 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. 26 धावा. 6 चेंडू 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. खरोखर अतिशय अप्रतिम असा मारा पाहायला मिळतो लाखवाड संघाकडून. नागेश याचा पहिल्या षटकामध्ये 2च धावा दिल्या होत्या आणि निवृत्ती शिंदे याच्या बॅटच्या पट्टीमधून निघाला खणखणीत चौकार. अतिशय सुंदर असा फटका निवृत्ती शिंदे यांचा. या ठिकाणी प्रत्येक क्षण टिपला जातो तो. या सामन्याचा प्रत्येक क्षण टिपला जातो युट्यूबच्या माध्यमातून. 7 ते 8 हजार प्रेक्षक युट्यूब वरती मॅच बघतायत ते. 7 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. पाहूया वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक कोण गणतो लाखवाड संघाकडून आणि त्यांना मारा करतील ते सुरेश शिंदे कोरगा संघाचा खुमेक्का. परंतु आज काय त्यांची बॅट या ठिकाणी चालताना दिसत नाहीये. 7 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. चालते चलो सुरू कर. बॉलर विशाल.
वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरे षटक घेऊन येतो तो विशाल लाकवड संघाकडून आणि स्ट्राईकला सुरेश शिंदे, नॉन स्ट्राईकला निवृत्ती शिंदे. पाहूया 6 चेंडूमध्ये 22 धावांचं आव्हान आहे ते कोरगा संघाला. कोरगा संघ हे लिलिया पार पाडतोय की लाकवड संघ यामध्ये लिलिया पार पाडतोय ते आपल्याला पाहायचं. विशाल पाहूया विशाल कशी गोलंदाजी करतोय, तो आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. तो पुढचा चेंडू, पहिला चेंडू विशाल टू सुरेश. मारण्याचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी जातोय कारपाटच्या साह्याने. 1 धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण होते आणि एकाच धावीवरती कोणाचं आहे? नक्कीच या ठिकाणी निवृत्ती शिंदे धावच्युत होतोय. दुसरा झटका, दुसरा हादरा या ठिकाणी निवृत्ती शिंदेच्या रूपाने. निवृत्ती शिंदे खरोखर अतिशय नाराज असणार आहेत, कारण नक्कीच 18 चेंडू मध्ये 31 धावांचं सोपं आव्हान होतं, परंतु अवघड आव्हान करून ठेवलं होतं ते कोरगा संघाने आणि ते अतिशय अवघडच होत चाललं. पुन्हा एकदा पाहूया विशाल यांचा पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांना. आजबल 21. मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. विशालाची सुंदर गोलंदाजी. याच्यानंतरचा होणारा सामना निपाणी संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचे, अन्यथा आपल्याला पेनल्टी लावली जाईल याची दक्षता घ्या. निपाणी संघाचे कर्णधार आपल्याला अर्धा तास झाला आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात येत आहे, पण आपण आलो नाहीत. आपल्याला पेनल्टी लावण्यात येणार आहे याची दक्षता घ्या. कुठे? अरे मग सांगा यार. सांग ना. या ठिकाणी अतिशय सुंदर असा फटका सुरेश शिंदेच्या बॅटच्या पट्ट्यामधून षटकार, खणखणीत दणदणीत षटकार. मोठा हादरा, मोठा धक्का या ठिकाणी सुरेश शिंदेच्या रूपाने. कोरगा संघाला 2 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. सोप्पं आव्हान होतं, परंतु ते अवघड आव्हान करून ठेवलं ते कोरगा संघाने आणि पराजयाच्या छायेमध्ये जातो तो कोरगा संघ. 2 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. याच्यानंतर होणारा सामना निपाणी वर्सेस केळगर एनसीसी. दोन्ही संघाचे कर्णधार कोण? या ठिकाणी कोरगड वर्सेस निपाणी मध्ये, केळगर वर्सेस निपाणी मध्ये निपाणी संघ टॉच विन करून प्रथम काय स्वीकारले? निपाणी संघ गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. निपाणी संघ या ठिकाणी टॉच विन करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. केळगर एनसीसी संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते केळगर एनसीसी संघाला. 2 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. पाहूया सुनील शिंदे, सुरेश शिंदेची जागा घेण्यासाठी आले ते सुनील शिंदे. बीपीएलचे स्कोरर सुनील शिंदे. पुढचा चेंडू विशाल यांचा. अतिशय सुंदर अशी कामगिरी, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर अशी फलंदाजी, अतिशय सुंदर असं लाकवड संघाकडून पाहायला मिळेल. पुढे मारलेला प्रयत्न, पुढे मारलेला चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेची भर पडते, संघाची धावसंख्या वाढते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17. स्ट्राईकला पांडुरंग शिंदे, पॅडी. पुढचा चेंडू विशाल यांचा. पाहूया विशाल आपल्या संघासाठी काय करतायत ते. मांडलेला चेंडूमध्ये पाहूया चेंडूवरती झेल होतोय का, आणि या ठिकाणी झेल होतोय. पांडुरंग शिंदे बाद. या ठिकाणी कोरगा संघ पराजय.